जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीचे भूमिपूजन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे आज थाटात संपन्न झाले। यावेळी शिवसेनेचे खासदार संजय जाधव, शिवसेना संपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉक्टर संप्रिया पाटील, गंगाप्रसाद आनेराव, शिवसेना नेते अमित गीते, सोपानराव अवचार, पप्पू जाधव तसेच शिवसैनिक, युवा सैनिक आणि महिलांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिलाई मशीन तसेच शेळ्यांचे वाटप करण्यात आले। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण किटचेही वाटप करण्यात आले। आदित्य यांनी शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेती उत्पादनाच्या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली। जनावरांसाठी आणलेल्या पशुखाद्याचेही यावेळी वाटप करण्यात आले। पासून सातत्याने दर 2-3 वर्षाला दुष्काळ पडतोय, म्हणून यानंतरच्या काळामध्ये या दुष्काळाला आम्ही घाबरून घरी बसणार नाही किंवा रडत बसणार नाही, तर या दुष्काळाच्या छाताड्यावर आपला भगवा फडकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। या विकासाचा भगवा या दुष्काळाच्या छाताड्यावर बसू आणि या संघर्षामध्ये दुष्काळ हरवला आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही, वचन देतो साहेब तुम्हाला। म्हणून येणाऱ्या काळामध्ये जशा प्रकारचा विकास झाला पाहिजे म्हणून अशा प्रकारची सूतगिरणीची स्थापना आपण केलेली आहे। जय भवानी महिला सहकार तत्वाची सूतगिरणी 25,000 स्पिंडलची सूतगिरणी आहे साहेब। जवळपास 65 कोटी रुपये यासाठी म्हणजे सोलारवर चालणारी आहे। प्रकारची त्याला लाईट लागणार नाही। त्याचं कारण आहे साहेब असं की कोणची सूतगिरणी जर तोट्यात जात असेल तर त्या लाईट बिलामुळे तर विजाचं जे बिल येतं त्याच्यामुळे जात, म्हणून त्याला फाटा देण्याचं काम आम्ही आधी घेतलेलं आहे। म्हणून ही सूतगिरणी नफ्यात राहणार आहे आणि या सूतगिरणीच्या माध्यमातून जवळपास 3,500 महिलेला त्या निमित्तानं रोजगार उपलब्ध होणार आहे। गावातल्या शाखा प्रमुखाला किंवा गावातल्या ज्येष्ठ शेतकऱ्याला कुठं वाटत असेल की एखादा शेतकरी अडचणीत सापडला आहे आणि तो जरा आत्महत्या करण्याच्या विचारसर दिसतोय, निश्चित कार्यालयाशी संपर्क साधा, त्या शेतकऱ्याला त्या अडचणीतून बाहेर काढू, त्याला सर्वतोपरीची मदत करण्याचं आपल्याला या ठिकाणी मी जाहीर करतो। त्यामुळे आपण कुठेही हिंमत कसू नका। शेवटी जीवन काही वेळ येत नसते। 84 कोटी योन्या आपण त्याग करून हे आपल्याला नरदेह प्राप्त झालाय आणि या नरदेह प्राप्तीमध्ये जर आपण आत्महत्या करायचा विचार करू लागलो तर मला वाटते की आपण कुठेतरी काळाचा सामना करण्याला असमर्थ ठरला। म्हणून या निमित्तानं आपल्याला पुनश्च एकदा विनंती करतो की एक चांगल्या प्रकारची सूतगिरणी आपल्या या जिल्ह्यामध्ये उभी राहते आहे आणि त्या सूतगिरणीच्या माध्यमातून अनेक रोजगाराला या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे। म्हणून हे शिवसेनेने केलेले विधायक कार्य, डॉक्टर आमदार साहेबांनी या ठिकाणी जे काही काम केलंय त्याचं खरोखर आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे। प्रत्येक ठिकाणी जसं मी फिरतोय तसं तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आज पशुखाद्य आणले, लवकरच पाणी आणणार आहे, पीक विमा योजनेचा विषय आहे, कर्जमुक्तीचा विषय आहे, आज सूतगिरणीमधून महिलांना वेगळे उद्योग मिळणार आहे। पण हे सगळं करत असताना मला माहिती आहे की तुमच्यावर टेन्शन देखील खूप आहे, तुम्ही विचार खूप करता। पण जसं खासदार साहेबांनी सांगितलं, स्वतःचं बरं वाईट कधी करून घेऊ नका, तो विचार देखील मनात आणू नका। विचार जर आणायचाच असेल तर शिवसेनेचा आणा, विचार आणायचा असेल तर शिवसेनेचा आणा। काही लोकांना वाटत असेल मी प्रचाराला आलो नाही, पण शिवसेनेचा विचार आणा म्हणजे कुठच्याही प्रकारे मी मतं मागत नाहीये तुमच्याकडे। तुम्हाला वाटलं तर मतं जेव्हा निवडणूक येतील तेव्हा आमच्या प्रचार सभेत या, तेव्हा मतं द्या। पण ही सभा एवढ्यासाठीच घेतलेली आहे की शिवसेनेचा विचार म्हणजे शिवसेनेची आठवण काढा, जी काही मदत तुम्हाला लागेल ती द्यायला आम्ही तयार आहोत, सक्षम आहोत आणि देण्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला वचन इथे देतोय। स्वतःचं बरं वाईट करून तुम्ही कुटुंबाला सोडून जाता, ती परिस्थिती एक फार वेगळी असते। अर्थात बरं वाईट करायला खूप त्या परिस्थितीला सामोरे जायला लागतं, पण मी तुम्हाला एवढंच सांगायला आलोय की ती परिस्थिती, त्या परिस्थितीवर आपण मात करून पुढे जाऊ शकू। तुम्ही कुठच्याही धर्माचे असाल, कुठच्याही जातीचे असाल, कुठच्याही भाषेचे असाल, महिला असाल, पुरुष असाल, युवा असाल, वयस्कर असाल, कुठच्याही पक्षाचे असाल, कुठेही मतदान करत असाल, आमचे विरोधी देखील असाल, तुम्हाला मदत लागली तर शिवसेनेची आठवण करा। पुन्हा सांगतो, शिवसेना येईल, मदत करायला तुमच्या सोबत राहील, एवढंच सांगून तुमचा मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। विलास काळे, महाराष्ट्र विश्व न्यूज, परभणी।